पुढची बातमी आपण पाहूयात। शिकार तोंडामध्ये धरून झाडावरती बिबट्या चढला। ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बिबट्याचं थरारक दर्शन झालं। वन कर्मचाऱ्यांना बिबट्याचं अत्यंत दुर्मिळ दर्शन घडलेलं आहे। बिबट्याच्या ताकदीचा थरारक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। बुलढाणा येथील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यातील कासांडी गोटा परिसरातील गस्तीवर असताना वन कर्मचाऱ्यांना बिबट्याचं एक अत्यंत दुर्मिळ आणि थरारक दर्शन घडलं। वन कर्मचारी योगेश गवळी हे आपल्या नियमित गस्तीवर असताना त्यांना एक बिबट्या आपली शिकार तोंडामध्ये घट्ट पकडून झाडावरती चढल्याचं दिसून आलं। इतर हिंस्र प्राण्यांपासून आपली शिकार सुरक्षित ठेवण्यासाठी बिबट्याने शिकार तोंडामध्ये पकडून थेट झाडावरतीच आश्रय घेतला होता। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी प्रफुल्ल। शुभम, आपण पाहतोय दृश्यांमध्ये एक बिबट्या जो आहे ज्ञानगंगा अभयारण्यातील कसांडी गोटा परिसरामध्ये एक त्याने शिकार केली होती आणि ते शिकार घेऊन शिकार सुरक्षित राहावी यासाठी तो झाडावर या ठिकाणी आश्रय घेत असल्याचं पाहायला मिळतं। त्यावेळी रस्त्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरार जो आहे अत्यंत मनमोहक आणि अनेकांच्या दृष्टीस पडत नाही असा थरार जो आहे तो त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला। खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यातील हे ज्ञानगंगा अभयारण्य विस्तीर्ण असं अभयारण्य म्हणून गणलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक वाघ आणि वाघीण देखील सोडण्यात आली। त्यामुळे वन्य संपदेनं समृद्ध झालेल्या या जंगलामध्ये बिबट्याने अशा पद्धतीनं या ठिकाणी दर्शन दिल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आता व्याघ्र पर्यटनासाठी देखील बुलढाण्यातील हे अभयारण्य आता खुलं केलं जाणार आहे। शुभम, प्रफुल्ल, या परिसरामध्ये सध्या बिबट्यांची संख्या किती आहे या संदर्भात वन विभागाच्या वतीनं काही माहिती देण्यात आली आहे का? दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये इथं बिबट्यांची गणना जी आहे ते बिबट्या म्हटल्यापेक्षा सगळेच वन्यजीवांची गणना केली जात असते आणि मुबलक प्रमाणामध्ये बिबट्यांची संख्या असल्याचं वारंवार वन विभागाकडून सांगितलं जात होतं। इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण असं हे ज्ञानगंगा अभयारण्य आहे। एकीकडे अजिंठाच्या पर्वतरांगा तर दुसरीकडे सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं हे संपूर्ण अभयारण्य असल्यामुळे फक्त वाघांचीच कमतरता या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये होती। त्यामुळे ती देखील कमतरता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता समृद्ध झालेल्या या अभयारण्यामध्ये आता विविध बिबट्याच नाही तर वाघ या ठिकाणी आहेत, अस्वली आहेत आणि इतरही हिंस्र प्राणी असतील या ठिकाणी प्रफुल्ल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूयात। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला। हल्ल्यानंतर बिबट्या झाडावरती चढून बसला। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथील हा संपूर्ण प्रकार आहे। गोंदिया येथील खासगी रुग्णालयामध्ये या शेतकऱ्यावर आता उपचार सुरू करण्यात आले। बिबट्यामुळे आता गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। राकेश रामटेके आमचे प्रतिनिधी या प्रकारासंदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। राकेश, एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केलाय। हो, निश्चितपणे तिरोडा तालुक्यामध्ये सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे। काही दिवसापूर्वीच या परिसरात या बिबट्याची 2 पिल्लं आढळली होती आणि एका शेतकऱ्याला सुद्धा त्यांनी जखमी केलं होतं। नुकतीच काल शेतकऱ्या आपल्या शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याने जखमी करून हा बिबट्या झाडावर चढला असल्याचे दिसून आले आहे। शुभम, अगदी राकेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।